बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे, ती महत्त्वाच्या बैठकीसंदर्भातली। एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक झालेली आहे। रात्री उशिरा वर्षावर खलबतं झाली आहेत। जवळपास 40 ते 45 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय आणि या बैठकीमध्ये निधीबाबत चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येते आहे। तरी महत्त्वाची बैठक झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आहे। वर्षा निवासस्थानी ही बैठक झालेली आहे आणि जवळपास 40 ते 45 मिनिटं दोघांमध्ये खलबतं झाली आहेत। निधीबाबत चर्चा झाल्याची माहिती कळते आहे। त्यामुळे आणखी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। मात्र ही उशिरा बैठक झाली, अत्यंत महत्त्वाची अशी बैठक होती एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये। जवळपास 40 ते 45 मिनिटं ही बैठक झालेली आहे। वर्षावर ही सगळी खलबतं होत आहेत। नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बैठकीमध्ये निधीबाबत चर्चा झाल्याची एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर येते आहे। आणखी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आता सध्या सुनावणी सध्या सुरू आहे। चिन्हाबाबत, पक्षाबाबत ही सध्या सुनावणी सुरू आहे शिवसेनेची। त्या संदर्भात काही चर्चा झाली का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडनं। रिजवान, अत्यंत महत्त्वाची रात्री उशिरा ही बैठक झाली आहे दोघांमध्ये, काय नेमकी खलबतं झाली आहेत? दीपाली, आपण पाहतोय ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक काल मध्यरात्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी या ठिकाणी भेट घेतली। खरं तर जी माहिती मिळते की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 ते 50 मिनिटं जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर वर्षा निवासस्थानी या ठिकाणी बैठक घेतली। त्याचबरोबर काही विभागाच्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागातील निधी संबंधित चर्चा झाल्याची माहिती समोर आहे। परंतु सर्वात मोठी जी माहिती समोर येते की ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये धनुष्यबाण जी सुनवाई सुरू आहे, त्यामध्ये ज्या पद्धतीने कपिल सिब्बल यांनी शिवसेना, विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे कुठेतरी ही बैठक झाल्याची माहिती देखील समोर येते सूत्रांद्वारे। दीपाली, निश्चितच रिजवान, अत्यंत महत्त्वाची ही बैठक होती। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी रिजवान।